भाग 16वा. मुखवट्या मागचा नवरा. एक पेनड्राईव्ह होती, एक फोटो होता आणि एक लिफाफा होता. लिफाफ्यावर अनन्याचं नाव लिहिलं होतं. अनन्याने लिफाफा उघडला. आत तिच्या बाबांचं पत्र होतं. त्यात लिहिलं होतं, अनन्या, जर तू हे पत्र वाचत असशील तर मी तुला सत्य सांगण्यासाठी परत येऊ शकलो नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या आईवर कधीही संशय घेऊ नकोस. तिने तुझ्यासाठी सगळं गमावलं आहे. अनन्याच्या डोळ्यात अश्रू आले. विराजने पत्राकडे पाहिलं. पुढच्या ओळी वाचताच अनन्याचा चेहरा बदलला. कारण तिच्या बाबांनी लिहिलं होतं, तुझ्या आयुष्यातला सर्वात मोठा धोका तुझ्या ओळखीच्या व्यक्तीकडून आहे आणि त्याचं नाव. अनन्याचे हात थरथरू लागले. विराजने पत्र तिच्या हातातून घेतलं. पुढची ओळ वाचताच तोही स्तब्ध झाला. त्या पत्रात एक नाव होतं, करण मल्होत्रा. विराजने हळूहळू करणकडे पाहिलं. करण काही अंतरावर उभा होता. त्याला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव दिसले. तो पुढे आला. काय झालं? विराजने पत्र त्याच्या समोर ठेवलं. करणने ते वाचलं. त्याच्या चेहऱ्यावर धक्का उमटला. विराज, माझ्यावर विश्वास ठेव. पण विराज मागे सरकला. तू माझ्यासोबत किती वर्ष होतास? करणने उत्तर दिलं, 20 वर्ष. विराजचा आवाज कठोर झाला. आणि माझ्या बाबांच्या गायब होण्याबद्दल तुला आधीपासून माहिती होतं? करण शांत राहिला. अनन्या त्यांच्या दोघांकडे पाहत होती. करणच्या डोळ्यात अश्रू आले. मी तुम्हाला कधीच धोका दिला नाही. मग तुझं नाव या पत्रात का आहे? करणकडे त्याचं उत्तर नव्हतं. तेवढ्यात बँकेच्या बाहेरून एक कार वेगाने निघून गेली. माधवी खिडकीतून पाहत होती. कारच्या मागच्या काचेत तिला एक चेहरा दिसला. तो चेहरा पाहताच तिच्या हातातून मोबाईल खाली पडला. कारमध्ये बसलेला माणूस दुसरा कोणी नव्हता. तो माणूस विक्रम पाटील होता. माधवीच्या डोळ्यात अश्रू आले. कारण तिला अचानक जाणवलं, विक्रम फक्त जिवंत नव्हता, तो इतकी वर्ष कुठे होता याचं रहस्य आता या लॉकरमध्ये सापडलं होतं. आणि त्या रहस्यामुळे अनन्याचं संपूर्ण आयुष्य बदलणार होतं. बँकेच्या बाहेर माधवी शांत उभी होती. तिच्या डोळ्यासमोर अजूनही ती काळी कार होती. कारमध्ये विक्रम पाटील होते. पण जर विक्रम इथे आले होते तर ते कोणापासून लपून होते? आणि सगळ्यात मोठा प्रश्न होता, त्यांनी माधवीला पाहूनही तिच्याशी संपर्क का केला नाही? अनन्या आणि विराज बाहेर आले. अनन्याच्या हातात ती फाईल होती. तिने आईकडे पाहिलं. आई, तुम्ही एवढ्या घाबरलेल्या का आहात? माधवीने लगेच उत्तर दिलं, नाही. विराजनेही तिच्याकडे पाहिलं. माधवी, काय झालं? माधवीने थरथरत्या आवाजात सांगितलं, मी विक्रमला पाहिलं. अनन्या स्तब्ध झाली. बाबांना? हो, ते एका काळ्या कारमध्ये होते. अनन्याने लगेच रस्त्याकडे पाहिलं. पण तिथे आता कोणतीही कार नव्हती. विराजने करणकडे पाहिलं. आपल्याला त्या कारचा शोध घ्यायचा आहे. करणने मोबाईल काढला. मी प्रयत्न करतो. तो काहीतरी तपासत असताना अनन्याने लॉकरमधून सापडलेला पेनड्राईव्ह हातात घेतला. आपल्याकडे अजून हे आहे. विराजने पेनड्राईव्हकडे पाहिलं. यातच कदाचित बाबांनी सगळं सत्य ठेवलेलं असेल. ते जवळच्या ऑफिसमध्ये गेले. पेनड्राईव्ह संगणकाला जोडण्यात आला. त्यात फक्त एक व्हिडिओ होता. विराजने व्हिडिओ सुरू केला. समोर विक्रम पाटील दिसत होते. अनन्याच्या डोळ्यात पाणी आलं. विक्रम कॅमेऱ्याकडे पाहत म्हणाले, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या गायब होण्याचं खरं कारण आता तुमच्यासमोर येणार आहे. अनन्या स्क्रीनजवळ गेली. विक्रम पुढे म्हणाले, माझ्या विरोधात पुरावे तयार केले गेले होते, पण ते सगळं करणारा माणूस मला चांगलाच माहीत होता. तो माझ्या कुटुंबाच्या अगदी जवळचा होता. अनन्याने विराजकडे पाहिलं. विराज शांतपणे स्क्रीनकडे पाहत होता. व्हिडिओमध्ये विक्रमने एक फाईल उघडली. त्या फाईलमध्ये अनेक व्यवहारांची माहिती होती. शेवटच्या पानावर एका कंपनीचं नाव होतं. विराजने ते नाव पाहिलं. हे तर आपल्या कंपनीचं जुनं नाव आहे. विक्रमचा आवाज पुढे आला. या कंपनीच्या पैशाचा वापर करून एका मोठ्या कटाची तयारी करण्यात आली होती.
आणि त्या कटाचा शेवटचा टप्पा होता देशमुख आणि पाटील कुटुंबांना एकमेकांच्या विरोधात उभं करणं. अनन्या थक्क झाली. मग माझं आणि विराजचं लग्न? विक्रम काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी सांगितलं, तुमचं लग्न हा त्या कटाचा भाग नव्हता. तो कट मोडण्यासाठी केलेली माझी शेवटची चाल होती. विराजच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. म्हणजे? विक्रम म्हणाले, मी जाणून बुजून काही गोष्टी अशा पद्धतीने सोडून दिल्या ज्यामुळे एक दिवस अनन्या आणि विराज एकत्र येतील आणि मग ते दोघे मिळून सत्य शोधतील. अनन्याच्या डोळ्यात अश्रू आले. पण बाबा, तुम्ही माझ्यापासून इतकी वर्ष दूर का राहिलात? व्हिडिओमध्ये शेवट विक्रमचा आवाज थरथरला. कारण मला तुझा जीव वाचवायचा होता. व्हिडिओ अचानक थांबला. स्क्रीन काळी झाली. सगळे शांत झाले. तेवढ्यात करणने आपल्या मोबाईलकडे पाहिलं. त्याला एक नवीन संदेश आला होता. त्याने संदेश वाचला आणि यावेळी त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट भीती दिसत होती. विराजने विचारलं, काय झालं? करणने फोन त्याला दिला. संदेशात फक्त एकच वाक्य होतं, लॉकर उघडलात, आता पुढचा दरवाजा उघडण्याची वेळ आली आहे. आणि खाली एक पत्ता दिला होता. तो पत्ता पाहताच माधवीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. कारण तो पत्ता होता विक्रम पाटील, ज्या ठिकाणी 20 वर्षापूर्वी शेवटचे दिसले होते. विक्रम पाटील ज्या ठिकाणी 20 वर्षापूर्वी शेवटचे दिसले होते. तो पत्ता पाहून सगळे काही क्षण शांत झाले. माधवीच्या चेहऱ्यावर भीती होती. अनन्या मात्र त्या पत्त्याकडे एकटक पाहत होती. तिच्या मनात एकच विचार होता, कदाचित आता बाबांचं संपूर्ण सत्य समोर येणार होतं. विराजने करणकडे पाहिलं. हा पत्ता तुला कुठून मिळाला? करणने उत्तर दिलं, मला माहीत नाही, मला फक्त संदेश आला. मग आपण तिथे जाऊ. माधवीने लगेच विरोध केला, नाही, त्या ठिकाणी जाणं धोकादायक आहे. अनन्याने आईचा हात धरला. आई, मी 20 वर्ष बाबांची वाट पाहिली आहे. आता त्यांचा मार्ग सापडला आहे. मी मागे हटणार नाही. माधवीच्या डोळ्यात अश्रू आले. मला माहिती होतं, एक दिवस तू हाच निर्णय घेणार आहेस. काही वेळाने सगळे त्या पत्त्याच्या दिशेने निघाले. शहर मागे राहिलं. रस्ता हळूहळू निर्जन होत गेला. शेवटी एक जुनं बंद पडलेलं गोदाम दिसलं. करणने कार थांबवली. विराज बाहेर उतरला. आजूबाजूला शांतता होती. गोदामाचं लोखंडी गेट अर्धवट उघडं होतं. अनन्या आईचा हात धरून पुढे आली. माधवीने गेट पाहिलं. तिच्या डोळ्यात जुन्या आठवणी उमटल्या. इथेच विक्रमला शेवटचं पाहिलं होतं. अनन्याने विचारलं, काय झालं होतं त्या रात्री? माधवीने हळू आवाजात सांगितलं, तुझ्या बाबांनी मला इथे बोलावलं होतं. त्यांच्या हातात काही कागद होते. ते खूप घाबरलेले होते. मग अचानक काही लोक आले. मी लपून बसले. तुझ्या बाबांना त्यांनी कारमध्ये बसवलं. मी त्यांच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला पाहिलं आणि मला धमकी दिली. अनन्याच्या डोळ्यात अश्रू आले. तुम्ही बाबांना वाचू शकला नाहीत? माधवीने मान खाली घातली. नाही, पण त्या रात्री तुझ्या बाबांनी मला एक चिठ्ठी दिली होती. कुठे आहे ती? माधवीने आपल्या पिशवीतून एक जुना कागद काढला. अनन्याने तो उघडला. त्यावर फक्त एक वाक्य होतं, जर मी परत आलो नाही तर माझ्या मुलीला त्या घरापासून दूर ठेव. विराजने विचारलं, कुठल्या घरापासून? माधवीने काही क्षण उत्तर दिलं नाही. मग ती म्हणाली, देशमुख हाऊस. विराज हादरला. म्हणजे माझ्या घरातच धोका होता? माधवीने मान हलवली. हो, पण मला हे माहीत नव्हतं की तो धोका कोण आहे. तेवढ्यात गोदामाच्या आतून काहीतरी पडल्याचा आवाज आला. सगळे थांबले.
विराजने करणकडे पाहिलं. करण पुढे गेला. त्याने आत पाहिलं. आत कोणीच नव्हतं, पण जमिनीवर एक जुना मोबाईल पडलेला होता. विराजने तो मोबाईल उचलला. मोबाईलमध्ये एकच व्हिडिओ होता. त्याने तो सुरू केला. समोर विक्रम पाटील दिसले. अनन्या पुढे झाली. बाबा, विक्रम म्हणत होते, जर तुम्ही इथे पोहोचला असाल तर समजा माझ्या मागे लागलेलं रहस्य अजून संपलेलं नाही. पण मला आता एक गोष्ट सांगायची आहे. ज्याच्यावर तुम्ही संशय घेत आहात तो खरा दोषी नाही. अनन्या आणि विराज एकमेकांकडे पाहू लागले. व्हिडिओमध्ये विक्रम पुढे म्हणाले, खरा दोषी तुमच्या कल्पनेपेक्षाही जवळ आहे आणि त्याच्याकडे माझ्या आयुष्याचा शेवट करण्याचा पुरावा आहे. व्हिडिओ बंद झाला. माधवी अचानक म्हणाली, हा आवाज? काय झालं? माधवीने मोबाईलकडे पाहिलं. हा व्हिडिओ विक्रमने माझ्यापासून लपवला होता. विराजने विचारलं, मग तुम्हाला काय वाटतं? माधवी म्हणाली, मला वाटतं विक्रम अजूनही कोणाच्या ताब्यात आहे. अनन्याने लगेच विचारलं, मग आपण त्यांना शोधणार? हो, पण आधी आपल्याला या गोदामात एक गोष्ट शोधायची आहे. काय? माधवीने जुन्या भिंतीकडे पाहिलं. तुझ्या बाबांनी इथे एक खूण ठेवलेली होती. सगळे भिंतीजवळ गेले. काही क्षण शोधल्यानंतर करणला भिंतीत एक छोटासा कप्पा दिसला. त्याने तो उघडला. आत एक जुनी डायरी होती. डायरीच्या पहिल्या पानावर लिहिलं होतं, अनन्यासाठी. अनन्याने डायरी हातात घेतली, पण ती उघडण्याआधीच बाहेर गाडीचा आवाज आला. यावेळी एक नव्हे, दोन नव्हे, अनेक गाड्या होत्या. विराजने खिडकीतून बाहेर पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर चिंता उमटली होती. आपल्याला इथून लगेच निघावं लागेल. पण अनन्या डायरी हातात घट्ट पकडून उभी होती, कारण तिला माहीत होतं त्या डायरीमध्ये तिच्या बाबांनी 20 वर्षापासून लपवलेलं सर्वात मोठं रहस्य होतं. गोदामाबाहेर अनेक गाड्या थांबल्या होत्या. विराजने खिडकीतून बाहेर पाहिलं. सगळ्या गाड्यांमधून माणसं खाली उतरत होती. करणने लगेच मुख्य दरवाजाकडे पाहिलं. आपल्याला दुसरा मार्ग शोधावा लागेल. माधवीने अनन्याचा हात पकडला. डायरी कुणाच्याही हातात जाऊ देऊ नकोस. अनन्याने डायरी छातीशी धरली. आपण मागच्या बाजूने जाऊ. सगळे गोदामाच्या मागच्या भागाकडे गेले. तिथे एक जुना लोखंडी दरवाजा होता. करणने तो उघडण्याचा प्रयत्न केला. दरवाजा उघडला नाही. विराजने त्याला मदत केली. काही प्रयत्नानंतर दरवाजा उघडला. सगळे बाहेर आले, पण समोर एक माणूस उभा होता. त्याने त्यांना पाहताच फोन कानाला लावला. विराजने अनन्याला आपल्या मागे केलं. माणूस काही बोलण्याआधीच करण पुढे गेला. तो आपल्याला थांबवण्यासाठी आला आहे. माणूस मागे सरकला. मग अचानक त्याने एक कागद जमिनीवर टाकला आणि तिथून निघून गेला. विराजने कागद उचलला. त्यावर एक पत्ता लिहिला होता. माधवीने पत्ता पाहताच चेहरा बदलला. हा पत्ता मला माहिती आहे. कुठला? माझ्या जुन्या घराचा. अनन्या आश्चर्याने म्हणाली, तुमचं जुनं घर? हो, जिथे मी आणि तुझे बाबा लग्नानंतर काही वर्ष राहत होतो. विराजने विचारलं, मग त्या घरात काय आहे? माधवी म्हणाली, तिथे एक खोली आहे जी मी 20 वर्षापासून उघडलेली नाही. अनन्याने विचारलं, का? कारण तुझ्या बाबांनी मला ती खोली बंद ठेवायला सांगितली होती. सगळे पुन्हा कारमध्ये बसले. काही वेळाने ते एका जुन्या वस्तीमध्ये पोहोचले.
माधवीने कारमधून उतरून जुन्या घराकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आठवणी होत्या. अनन्या तिच्या शेजारी उभी राहिली. आई, आपण आत जाऊ, माधवीने होकार दिला. घराचा दरवाजा उघडला. आत धूळ होती. जुन्या वस्तू होत्या. भिंतीवर अजूनही अनन्याच्या बालपणीचा एक फोटो होता. अनन्याने फोटो पाहिला. तिच्या डोळ्यात अश्रू आले. आई, तुम्ही मला इथे वाढवलं होतं? माधवी हसली आणि म्हणाली, हो, तू इथे खूप खेळायचीस. पण आता आपल्याला दुसऱ्या खोलीत जायचं आहे. माधवी एका बंद दरवाजासमोर थांबली. दरवाजावर जुना कुलूप होता. तिने खिशातून एक चावी काढली. चावी फिरवली. दरवाजा उघडला. आत खूप अंधार होता. विराजने लाईट सुरू केली. समोर एक टेबल होता. टेबलावर जुन्या फायली होत्या. एक फोटो होता आणि एक छोटा टेप रेकॉर्डर होता. माधवीने टेप रेकॉर्डर पाहिला. तिच्या डोळ्यात पाणी आलं. हा तुझ्या बाबांचा आहे. अनन्याने तो सुरू केला. काही क्षण शांतता होती. मग विक्रमचा आवाज आला. माधवी, जर तू हा संदेश ऐकत असशील तर मला कदाचित परत येता आलेलं नसेल. पण अनन्याला हे कधीही कळू देऊ नकोस की तिच्या जन्माआधीच तिच्या आयुष्याचा एक निर्णय घेतला गेला होता. अनन्या दचकली. माझ्या जन्माआधीच? विराजने तिच्याकडे पाहिलं. टेप पुढे सुरू राहिला. विक्रम म्हणत होते, तिच्या जन्मानंतर काही लोकांनी तिच्यावर हक्क सांगण्याचा प्रयत्न केला. पण मी त्यांना थांबवलं. कारण अनन्या माझी मुलगी आहे. तिचं आयुष्य कुणाच्याही हातात देणार नाही. टेप अचानक थांबली. अनन्या अस्वस्थ झाली. आई, माझ्या जन्माआधी माझ्याबद्दल कोणाला माहिती होती? माधवीने उत्तर दिलं. तिने टेबलावरचा फोटो उचलला. फोटोच्या मागे एक नाव लिहिलं होतं. अनन्याने ते वाचलं. आरव सिंघानिया. विराजने ते नाव पाहिलं. हा कोण? माधवी काही क्षण शांत राहिली. मग ती म्हणाली, यशवर्धनचा मोठा मुलगा. पण तो अनेक वर्षापूर्वी गायब झाला. करणने लगेच विचारलं, तोच का सगळ्या कटामागे आहे? माधवीने मान हलवली. मला माहिती नाही, पण विक्रम त्याच्यापासून घाबरत होते. तेवढ्यात बाहेर गाडीचा आवाज आला. यावेळी सगळे शांत झाले. विराज खिडकीजवळ गेला. बाहेर एक माणूस उभा होता. त्याने घराकडे पाहिलं. मग हळूच डोकं वर केलं. त्याचा चेहरा प्रकाशात आला. माधवीने त्याला पाहताच अनन्याचा हात घट्ट पकडला. अनन्या, आपण ज्या माणसाचा शोध घेत होतो तो स्वतः इथे आला आहे. अनन्याने खिडकीतून बाहेर पाहिलं आणि तिच्या डोळ्यासमोर एक अनोळखी चेहरा होता. पण त्याच्या डोळ्यात तिला तिच्या बाबांसारखीच नजर दिसली. तो माणूस घराच्या दरवाजाकडे चालत येत होता. घराच्या बाहेर तो अनोळखी माणूस हळूहळू दरवाजाकडे येत होता. अनन्या खिडकीजवळ उभी होती. माधवीने तिचा हात घट्ट पकडला. बाळा, घाबरू नकोस. विराजने शांतपणे विचारलं, हा आरव सिंघानिया आहे का? माधवीने उत्तर दिलं, मला खात्री नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरची नजर मी याआधी पाहिली आहे. दरवाजावर 3 वेळा टकटक झाली. सगळे शांत झाले. काही क्षणांनी बाहेरून आवाज आला, माधवी, मला माहिती आहे तू आत आहेस. माधवीने डोळे मिटले. अनन्या तिच्याकडे पाहत होती. आई, तुम्ही त्याला ओळखता? माधवीने हळू आवाजात सांगितलं. हो, पण हा आरव नाही. अनन्या दचकली. मग कोण आहे? माधवीने दरवाजाकडे पाहिलं. विक्रमचा जुना मित्र आणि कदाचित आपल्या शेवटच्या आशेचा
माणूस. विराजने दरवाजा उघडला